नमस्कार. जर तुमच्या कुंडलीच्या पहिल्या भावात 3 हा अंक लिहिलेला असेल तर तुमचे मिथुन लग्न आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, शुक्र आणि बुध राशी बदल करत आहेत, तर उत्तरार्धात सूर्य आणि बुध पुन्हा स्थान बदलतील. त्यामुळे नोकरी, पैसा, घर, विवाह आणि विदेशाच्या संबंधित निर्णय महत्त्वाचे ठरू शकतात. मग नोकरी बदलावी का, व्यवसाय किंवा भागीदारी करावी का, घर घ्यावे का, विवाहाची बोलणी पुढे चालतील का आणि शिक्षण, संतती व आरोग्य कसे राहील. चला तर गुरुजींची या विषयांवर चर्चा करूया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आपण नोकरी विषयावरनं चालू करूया. पहिली नोकरी शोधणारे म्हणजे फ्रेशर्स किंवा नोकरी गमावलेल्या मिथुन लग्नाच्या व्यक्तींना ऑगस्ट मध्ये नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे का? मिथुन लग्नाचे दशमामध्ये सध्या शनींचं भ्रमण सुरू आहे आणि दशमेश गुरु हे कर्क राशीत उच्चीचे मिथुन लग्नाच्या द्वितीय स्थानामध्ये आहे आणि त्यांची दशमावरती पूर्ण दृष्टी आहे. त्यामुळे पहिली नोकरी शोधणाऱ्यांना किंवा नोकरी गमावलेल्यांना सुद्धा नोकरी लागण्याची म्हणजे चान्सेस 100% आहेत. त्यांनी प्रयत्न करावा आणि शक्यता त्यांची 100% असल्याने त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने, त्यांच्या पूर्वानुभवाच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत, जेणेकरून त्यांना नोकरी मिळेल. तर त्यांनी कोणत्या दिशेला आणि कोणत्या क्षेत्रात ही नोकरी शोधावी? आता दिशेचं जर म्हटलं तर आपण येते की सध्या सगळ्या नोकरी म्हणजे मिथुन लग्नाचे जेवढे काही जातक आहेत, खाजगी क्षेत्र असो, बँकिंग क्षेत्र असो, शासकीय क्षेत्र असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये थोडेसे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सहाय्यक म्हणून अशी ते काम करत असतील, अशा मंडळींना दिशेच्या संदर्भामध्ये त्यांचा भाग्येश जो दशमेश जो आहे तो कर्क राशीत आहे आणि तो पूर्वेकडे भ्रमण करतोय, तर त्यांनी पश्चिमेकडे, तो कर्क राशीत भ्रमण करतोय तर त्यांनी पश्चिमेकडे प्रयत्न करावे. नोकरी बदलण्याचा विचार करण्यासाठी हा महिना योग्य आहे का? नोकरीच्या संदर्भामध्ये परत आपण पाहतो आहे की दशमेश, भाग्येश आणि लाभेश हे ग्रह पाहिले गेले पाहिजेत की ते कुठे भ्रमण करत आहेत. तर दशमेश कर्क राशीमध्ये उच्चीचा आहे, त्यामुळे नोकरीत बदल केल्यास करण्याची शक्यता त्यांना यश येणार आहे. परंतु राहू हा भाग्यस्थानात असल्यामुळे राहू त्या भाग्याचा उदय तो होऊ देणार नाही. सध्या तर राहू शततारका नक्षत्राच्या स्वतःच्याच नक्षत्रात असल्यामुळे तो प्रबळ आहे, तर तो अशा ठिकाणी म्हणजे छाया करणार असल्यामुळे शक्यतो आसमान से गिरे और खजूर में अटके अशी परिस्थिती या ऑगस्ट महिन्यात असल्याने त्यांनी ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करू नये. आणि अगदीच निकड असेल आणि त्यांना करणं अत्यावश्यक असेल, काही त्रास असेल, तर त्यांनी 17 ऑगस्ट नंतर प्रयत्न करावा. म्हणजे त्यांना दक्षिण पश्चिम दिशेला त्यांना नोकरी लागेल. दुसरं असं आहे की ह्याच्यामध्ये थोडासा ज्यांना त्रास असेल, म्हणजे ज्यांना पुढील प्रगतीची इथे काही शाश्वती नसल्याने ते जायचा प्रयत्न करणारे बदलण्याचा प्रयत्न करतील. पण ज्यांना काही त्रास असेल, काही सहकाऱ्यांचा त्रास असेल, मालकाचा त्रास असेल, काही विशेषतः मिथुन लग्नाच्या ज्या जातक स्त्रिया आहेत, तर त्यांना शक्यता तिथे हेतुपुरस्सर काहीतरी हे त्रास होण्याचा शक्यता असल्यामुळे त्यांनी तर बदल करतीलच. थोड्याशा अडचणीची परिस्थिती होईल, पण त्यांनी 17 ऑगस्ट नंतर प्रयत्न करा. आणि कुठेही गेलात तरी ही परिस्थिती तशीच राहण्याचा संभावना जास्त असल्याने, कारण राहू अजून वर्षभर जवळपास भाग्यस्थानावरनं भ्रमण करणार आहे, तर त्यांनी गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचावा. कारण त्यांचा मिथुन लग्नाच्या जातकांचा दशमेश गुरु आहे आणि गुरुचरित्रामध्ये 14व्या अध्यायाचं फार महात्म्य आहे. तर उत्तरेकडे तोंड करून त्यांनी रोज स्नान संध्यादी कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी गुरुचरित्राचा 14व्या अध्यायाचं पठण करावं.
स्त्री असो वा पुरुष दोघांनीही केलं तरी चालेल. आपण आता एक उल्लेख केला की ज्यांना एक स्थिरता आली आहे नोकरीत आणि ते बदल करायचं बघतायत, पण सध्याच्या नोकरीत वेतनवाढ, पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे का? याच्यामुळे काय आहे की दशमातले शनी सध्या आता वक्री आहेत आणि ते अष्टमावरती पाहत आहेत. त्यामुळे कुठल्याही कारण जरी सांगितलं तरी त्यांचे जे काही सहकारी आहे तर ते म्हणजे वरिष्ठ जे आहेत ते वरिष्ठ त्यांना तेवढा प्रतिसाद देणार नाहीत आणि म्हणून त्यांनी तूर्त 17 ऑगस्टपर्यंत तर कुठल्याही प्रकारची वाच्यता करू नये. मला इथे समाधान आहे, मी इथेच राहणार आहे, मी इथेच राहणार करून आणि अचानकपणे कुठे जर संधी मिळत असेल तर तिथे अर्ज करून नंतर त्यांच्या मूळ कंपनीमध्ये त्यांनी राजीनामा ठेवा. अचानक धक्का द्यावा जेणेकरून त्यांचं काम पटकन होईल. म्हणजे त्यांना म्हणजे असलेल्या नोकरीत उन्नतीचे चान्स नाही नसतील तर ह्या थोडंसं आत्मावलोकन आपलं आपलं त्या जातकाला स्वतःला होणार आहे की आपल्याला इथे स्कोप आहे का नाही, आपल्या ज्ञानाला इथे वाव दिसतोय का नाही, किंवा त्यांना स्वतःला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे का नाही, या गोष्टीचा विचार करून त्यांनी करावं, पण जेणेकरून व्यवस्थित सगळं होईल. आता व्यवसायावर बोलूया. बराच काळ स्थिर किंवा मंदावलेला व्यवसाय या महिन्यात वाढू शकतो का? गुरु कर्क राशीला उच्चेचे आहेत आणि दशमात शनी आहे जे भाग्येश आहे, पण ते अष्टमेशही आहेत आणि सप्तमेश पण गुरु आहेत, तेही उच्चीचे आहेत. त्यामुळे याच्यामध्ये स्थिर वाढलेला व्यवसाय या महिन्यात अधिक वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि नवीन पण कायापालट करण्याची शक्यता जास्त आहे. तसेच लाभेश मंगळ आता मिथुन राशीला आहे आणि त्यांची चतुर्थ स्थानावरती दृष्टी आहे. त्यामुळे लाभाचं सुख मिळण्याच्या दृष्टीने ही स्थिती सध्या थोडीशी चांगली आहे, म्हणून मंदावलेला व्यवसाय सुद्धा चांगला चालेल आणि वाढ पण होईल. या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करावा का नोकरी सोडून जे व्यवसायात उतरायचा प्रयत्न करतात त्यांनी सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करणं किती योग्य आहे? एखादा नव्याने सुरू करत असेल व्यवसाय, एखादा व्यावसायिक, तर त्यांनी सुद्धा सुरू करायला हरकत नाही, पण त्याला यश किंवा त्याची मार्गी लागणं हे सगळं 17 ऑगस्ट नंतर होईल, जेव्हा कन्या राशीच्या म्हणजे द्वादशात म्हणजे सिंह राशीमध्ये रवी येतील आणि तृतीय स्थानावरनं भ्रमण करत असताना ते जेव्हा भाग्यस्थानावर पाहतील, तिथल्या राहूवरती पाहतील, त्यावेळेला आणि केतूला ते थोडेसे डॉमिनेट करतील कारण डिग्रीजमध्ये, तर त्यावेळेला 17 ऑगस्ट नंतर व्यवसायाच्या दृष्टीने त्यांनी कागदपत्र तयार करणं आणि पुढील कारवाई करणं हे 17 ऑगस्ट नंतर करावं, म्हणजे मग त्यांना यश येईल. दुसरं तुम्ही म्हणालात की नोकरी सोडून व्यवसायात उतरायचं आहे का, तर जसं मी आधी सांगितलं की तेथे सुद्धा 17 तारखेनंतरच त्यांनी विचार करावा. पण याच्यामध्ये परत फक्त असं आहे की मिथुन राशीमध्ये येणारे मंगळ हे शत्रू राशीत येणार आहे आणि ते सप्तम स्थानावरती पूर्ण दृष्टीने पाहणार आहे. तर पार्टनरशिपमध्ये हा व्यवसाय करू नये. जो काय नवीन करायचा असेल, कोणी ते येईल की आपण दोघं मिळून करू, तर तूर्त तसा काही करू नये. म्हणावं माझ्या घरचीच मंडळी, मी माझ्या पार्टनर करणार आहे. रक्ताच्या नातेवाईकांनाच आपला पार्टनर भागीदार करावा, जेणेकरून तो व्यवसाय सुरू होईल. आणि नोकरी करून सुद्धा तुम्हाला जर तो व्यवसाय करायचा असेल तर तिथे सुद्धा यश आहे. त्याप्रमाणेच ती परिस्थिती अनुकूल आहे. पण सगळ्या गोष्टी या सगळ्या 17 ऑगस्ट नंतर कराव्या. शिक्षणाविषयी बोलूया. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य कॉलेज किंवा अभ्यासक्रम मिळू शकतो का? वर्तमान परिस्थितीमध्ये तो जर पाहिलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिना जवळपास पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचे प्रवेश ऑलरेडी झालेले असतील शिक्षणाच्या दृष्टीने. पण तरीही काहींना ज्यांना असमाधानकारक स्थिती मिळाली असेल
हे म्हणजे ॲडमिशन हवी होती मुंबईच्या चांगल्या कॉलेजमध्ये, पण ती नेमकी मिळालेली आहे पुण्याच्या ह्याच्यामध्ये, पुण्याच्या कॉलेजला. आणि तिथे ते थोडंसं अस्थिरता आहे, कारण राहायला मुंबईत राहायची सोय आहे, पुण्यात नाही आहे. अशा प्रकारची ज्यांची परिस्थिती आहे त्यांना ते सहन करावी लागेल, आणि त्यांनी ती 17 तारखेपर्यंत सहन करावी. पण बदल करण्याचा प्रयत्न करू नये. हातात आलेलं आहे त्याच्या तिथेच त्यांनी स्थिर राहावं आणि तिथेच ती करावी, अन्यथा त्यांना नुकसान सोसावं लागेल. जसं तुम्ही म्हणालात की प्रवेश हे झालेलेच आहे, तर आता ही पोरं नवीन शहरात जातील किंवा शिक्षणासाठी परदेशात जाणार, तर त्यांचा प्रवास, वसतिगृह, नवीन मित्र, आरोग्य आणि वैयक्तिक सुरक्षतेबाबत काही विषयावर आपण मार्गदर्शन करावं. इथे काय आहे की मिथुनेला शत्रू राशीमध्ये मंगळ येणार आहेत, जे लाभेश पण आहेत आणि ते प्रतिस्पर्धी स्थानाचं जे षष्ठेश पण आहे. षष्ठेशाची सप्तमावरती पण दृष्टी आहे आणि अष्टमावरती पण दृष्टी आहे. तर या ठिकाणी आता जेव्हा तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे आणि हॉस्टेल मिळालेले आहे, तर शक्यतो हॉस्टेलमध्ये त्यांनी म्हणजे 3पेक्षा जास्त 3 असतील एखाद्या रूममध्ये, तर तशाच हॉस्टेलची रूम घ्यावी, अन्यथा त्यांनी स्वतंत्रपणे कुठेतरी प्रवेश म्हणजे निवासस्थानाचा प्रवेश घ्यावा. कारण मंगळ जो आहे त्याची सप्तमावरती पूर्ण दृष्टीने आहे. आता हॉस्टेलमध्ये राहणारा हा पार्टनरच असतो एक प्रकारे, किंवा सहकारी असतो, सहभागी असतो. तर त्या दृष्टीने मंगळ थोडासा त्या समोरच्या पार्टनरचा किंवा त्यांच्या सहकार्याचा घ्यायचा मनकुलुषित करण्याचं हे करतात. तर शक्यतो या कालावधीमध्ये जोपर्यंत मंगळ आहे मिथुन राशीला, तोपर्यंत, आणि नंतरही मंगळ जेव्हा कर्क राशीत जातील तेव्हा, पण ते कर्क राशीत जाणार असल्यामुळे तिथे गुरूंच्या सान्निध्यात ते जातील, आणि गुरु उच्चीचे आहेत आणि मंगळ नीचेचा असल्यामुळे तो तिथे जास्त त्रास देणार नाही. गुरुची कृपा आणि बळ त्यांना राहील, म्हणून त्यांनी 17 तारखेपर्यंत व्यवस्थित अबोला धरून किंवा जास्त इंटरफिअर न करता राहावे. आता ज्यांचे ऍडमिशन झाले आहेत ते एखाद्या नवीन शहरात किंवा परदेशात जाणार, त्यामुळे ते प्रवास करणार आहेत, वसतिगृहात राहणार आहेत, नवीन मित्र मिळणार त्यांना. तर आरोग्य आणि वैयक्तिक सुरक्षतेबाबत आपण काही उपदेश द्या. इथे कसं आहे की लाभेश जो मंगळ आहे तो वृश्चिक राशीचा स्वामीपण आहे, म्हणजे षष्ठेश पण आहे, आणि तो लग्नी येणारे शत्रू राशीत, आणि त्याची पूर्ण दृष्टी पार्टनर हाऊसवरती जाणार आहे, सहकार्याबरोबर जाणार आहे, जोडीदाराबरोबर जाणार आहे. आणि पुढे जाऊन ते मंगळ परत कर्क राशीत जातील, ते नीचेचे असतील, पण ते उच्चच्या गुरूंच्या सान्निध्यात असल्यामुळे तिथे नाही. पण या अलीकडच्या कालावधीमध्ये सहकार्यांचा थोडासा त्रास होणार आहे, सहकारी डिस्टर्बन्स करतील, सहकारी काहीतरी नुकसान करण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थोडासा वाद मारहाणीच्या याच्यात होणारा असल्यामुळे शक्यतो वैयक्तिक एकट्यानेच निवासस्थानाची किंवा वसतिगृहाची किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहावे. आणि अन्यथा जर काही शक्य नसेल, 2 जण एका ह्याच्यामध्ये राहण्याची जर पर्याय नसेल दोघांशिवाय, तर जो दुसरा असेल तो जरा जवळचा परिचयातला, ज्याच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे असा सहकारी पार्टनर शोधावा, जेणेकरून त्यांनी सगळ्या दृष्टीने त्यांना तो उपयुक्त राहील आणि नुकसानकारक राहणार नाही. आता विवाहावर चर्चा करूया, विवाहाच्या योगांवर. विवाहासाठी नवीन स्थळे येण्याची किंवा सुरू असलेली बोलणी जी थांबून गेली होती ती पुन्हा चालू होण्याची काय शक्यता आहे? मिथुन लग्नाच्या द्वितीय स्थानावरून गुरूंचं भ्रमण सुरू आहे, आणि सप्तमेश गुरु हे उच्चीचे आहे, भ्रमण करतायत. द्विनवपंचम योगामध्ये, द्विसप्तम किंवा द्विनवपंचम योगामध्ये जेव्हा गुरु असतात लग्नाच्या, तर तेव्हा ते विवाह ठरतात. इथे गुरु स्वतः सप्तमेश आणि ते मिथुन लग्नाच्या द्वितीयात आहे, त्यामुळे विवाहासाठी नवीन स्थळं बऱ्याच प्रमाणात येतील.
त्याचप्रमाणे थांबलेली जी काही बोलणी असतील किंवा साला हे सगळी पसंती आहे पण पुढे सरकत नाही, बोलणी करायला येत नाहीये की आम्ही अजून विचार करतोय, थांबा, निर्णय देत नाहीये पसंतीचा, मुलगा मुलगी दोन्हीकडचं, म्हणजे जे जातक स्त्री किंवा पुरुष मिथुन लग्नाचे आहेत तर ते सगळं रवी बळ येईल. म्हणजे रवी तृतीय स्थानातनं धनु राशीशी नवपंचम योग करेल. तर ते 17 ऑगस्ट नंतर ही सगळी बोलणी सुरू होतील, चांगली स्थळं येतील, तुम्हाला सिलेक्शनला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला ते सिलेक्ट करावी लागतील 4 मध्ये एक कोणीतरी, अशा प्रकारची परिस्थिती ही 17 ऑगस्ट नंतर येईल. त्यामुळे त्याला काही अडचण नाहीये, विवाह ठरण्याला काही अडचण नाहीये आणि ठरून होण्याला पण काही अडचण नाहीये. आता ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांच्याविषयी आपण बोलूया. मिथुन लग्नाच्या विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन या महिन्यात एकूण कसे राहील? मिथुन लग्नाच्या जातकांचे ज्यांचे विवाह झालेले आहेत, 1-2 वर्ष झालेले आहेत, त्यांना तसा काही अडचणीचा नाही आहे. आणि ज्यांचे विवाह 25 ते 30 वर्ष होऊन झालेले आहेत तर तिथे थोडासा फरक असा पडतोय की बुध जे आहेत ते कर्क राशीला जाणार आहेत आणि कर्क राशीतले रवी सिंह राशीत येणार आहे 17 ऑगस्टला. आणि बुध हे लग्नेश आणि सुखेश आहेत. हे मिथुन लग्नाचे एक प्रकारे कार्यकारक ग्रह आहेत आणि हे कारक ग्रह जेव्हा मारक स्थानामध्ये जातात आणि विवाहाशी कारक असलेल्या गुरूंच्या संदर्भात ते येतात त्यावेळेला ते थोडासा वादातून वाद निर्माण करतात. त्यामुळे 5 ते 6च्या वर्ष वर ज्यांच्या विवाहाला झालेले आहेत अशी मंडळींना कदाचित त्यांच्या आपापसामध्ये वाद होऊन थोडेशा प्रकारे म्हणजे दुरावा निर्माण होईल. पण तो परत एक साधारणतः 15 ते 20 दिवस तो दुरावा राहील, मग गैरसमजुती दूर होतील. परत दशमेश शुक्र जेव्हा दशमावरती दृष्टी टाकतील त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्यांचे म्हणजे पालक जे आहेत ते एकमेकांमध्ये हे करतील आणि म्हणजे समजवता म्हणा किंवा त्यांचे गैरसमज दूर होतील आणि त्यांचे संसार सुखाचा सुरू होईल. ज्यांच्या ह्याच्यामध्ये 25 ते 30 वर्षच्या वर झालेली आहेत ज्यांच्या विवाहाला आणि जे संपूर्ण वैवाहिक आयुष्यामध्ये जर दोघांपैकी एक कुठेतरी डॉमिनेटिंग असेल तर इथे परिस्थिती मात्र थोडीशी गांभीर्याची आहे. या इतके 25 वर्षानंतर लग्नानंतर ऐकतो की 25 वर्ष लग्नाला झाल्यानंतर किंवा 15 वर्षाच्या वर लग्न झाल्या किंवा मुलगी लग्नाला आली, मुलगा लग्नाला आलाय आणि हे वेगळे होत आहे किंवा हे वेगळे राहत आहे, ते किमान वेगळं राहणं, पती पत्नींनी विभक्त होऊन वेगळं राहणं याची शक्यता 17 ऑगस्ट नंतर खूप जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये 15 ते 20 वर्ष किंवा 25 वर्ष झालेल्या विवाहित जोडप्यांचे आई वडील सुद्धा हयात असतील तर ही परिस्थिती आणखीन जास्त गंभीर झालेली असते. तर संततीविषयी बोलूया. संततीची इच्छा असलेल्या दाम्पत्यांना या महिन्यात शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे का? विवाहित नवदाम्पत्य जे आहेत त्यांना वर्षभराच्या आत संततीची उपलब्धता होणार आहे. कारण विवाह झाल्यानंतर लगेच शुक्र जे आहेत ते पंचम स्थानाच्या द्वादशात आहेत आणि तेच शुक्र द्वादशेश पण आहेत. आणि सध्या कन्या राशीला जेव्हा ते शुक्र येतील तेव्हा कन्या रास ही त्यांची शुभ रास आहे पण ती नीच रास आहे. त्यामुळे इथे असं होईल की गुड न्यूज मिळाल्यानंतर 1-2 महिने झाल्यानंतर व्यावसायिक वैद्यकीय व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्या वैयक्तिक काही याच्यापायी त्यांना अनाठाई बेड रेस्ट, अनाठाई असं काहीतरी सांगितलं जाईल, थोडंसं घाबरवलं जाईल. तर अशा वेळेला त्यांनी न घाबरता त्या जातक स्त्रियेनी जिला गुड न्यूज जिच्या बाबतीत आलेली आहे, जी नवविवाहित आहे, वर्षाच्या जेमतेम कालावधी होतो आहे विवाहाला, त्यांनी गर्भरक्षा कवचाचं पठण नक्की करावं. त्याचप्रमाणे ज्यांना बऱ्याच कालावधीनंतर विवाहानंतर होतंय म्हणजे 4-5 वर्षांनी त्यांनी काय प्लॅनिंग वगैरे केलं असेल
तर तिथे सुद्धा ही परिस्थिती आहे. तिथे तर गर्भरक्षा कवच त्यांनी म्हणण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ज्यांना बरेच कालावधीपासून विवाह झाल्यानंतर प्रयत्न करूनही किंवा वैद्यकीय प्रयत्न करूनही त्यांनी संततीचं अजून काही चाहूल लागत नाहीये, त्यांना 17 ऑगस्ट नंतर संततीचे चाहूल लागण्याची शक्यता आहे. पण 17 ऑगस्ट ते परत 1 सप्टेंबरच्या दरम्यान जर त्यांना ती चाहूल नाही मिळाली तर त्यांनी योग्य तो विधी आणि कुलस्वामिनीची उपासना केल्यास त्यांना संततीच्या संदर्भात शुभ संकेत येतील. योग्य ते विधी म्हणजे काही व्रत वगैरे असं काही? हो, ह्याच्यामध्ये त्यांनी संतान गोपाल यंत्राची स्थापना करावी आणि गोपालाय गोपीचंद वल्लभाय देहि मे तनयम शुभम किंवा सर्वा बाधा विनोर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्योमत प्रसादेन भविष्यती न संशय, या मंत्राचं पल्लव लावून दशपाठांगत नवचंडी करावी आणि संतान गोपाल यंत्र जे आहे त्याचं म्हणजे अनुष्ठान आपल्या जवळ ठेवावं, म्हणजे जेणेकरून त्यांना संतती प्राप्त होईल. आता आरोग्याविषयी बोलूया. मिथुन लग्नाच्या जातकांचे आरोग्य सरासरी कसे राहतील? मिथुन लग्नाच्या अष्टम स्थानामध्ये मकर रास आहे आणि मकर रास ही थोडी अस्थिर रास आहे. त्यामुळे ज्यांचं मिथुन लग्न आहे आणि जे षष्ठाब्दी पूर्ती झालेले आहेत, म्हणजे 66 वर्षाच्या वरची जी काही मंडळी आहेत, त्यांनी जरा आरोग्याची काळजी जास्त घ्यावी. विशेषतः संधिवात ज्यांना यापूर्वी डिटेक्ट झालेला आहे त्यांनी या महिन्यामध्ये त्यांना खूप जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मकर राशीचे स्वामी शनी दशमात आहेत आणि ते मीन राशीत आहेत. मीन राशीमध्ये त्यांचे जे नक्षत्र आहे ते स्वतःच्या नक्षत्रामध्ये च्या जवळपास ते आता आलेले आहेत, प्रवेश झालेला आहे त्यांचा. तर अष्टमेशाचं स्वस्थानाशी म्हणजे अष्टम स्थानाशी त्रयोकादश योग असल्याने इथे बहुतांशी आता गुडघ्याच्या ज्यांच्या शस्त्रक्रिया आहे त्यांना शस्त्रक्रिया अनिवार्य होतील, त्यांना शस्त्रक्रिया कराव्या लागतील. मालमत्ता या विषयावर बोलूया. या महिन्यात घर, प्लॉट, जमीन किंवा वाहन खरेदी करणं योग्य आहे का? चतुर्थेश, आता वाहनाचं चतुर्थेश बुध हा गुरूंच्या सोबत येतोय, त्यामुळे हा महिना त्यांना सगळ्या खरेदी विक्री वगैरे ह्याच्यात आर्थिक व्यवहार करणं, सुखवाह करणं यांना योग्य राहील. तिथे गुरुबळ असल्याने चांगलं आहे. आणि सध्या दशमा स्थानामधनं शनींची पूर्ण सुखस्थानावरती दृष्टी आहे, स्थावर जंगम मालमत्तेची दृष्टी आहे. तर त्याचे पण या आधी जर म्हणजे इथे या आधी ज्यांनी काही सौदा करून ठेवला असेल किंवा पैसे देऊन ठेवलेले असेल तर ते मिथुन लग्नाच्या पंचमात तुळ राशी, तुळा राशीचे सुद्धा संदर्भामध्ये त्या स्थानाच्या संदर्भामध्ये त्यांनी बयाणा देऊन वगैरे केले असेल, पण ते खरेदी खत अजून होत नसेल, कागदपत्र उपलब्ध होत नसतील, तर ती उपलब्ध होण्याचा म्हणजे 17 ऑगस्ट नंतर ती उपलब्ध होतील आणि त्याच्यानंतर त्यांची खरेदी होईल. तोपर्यंत या जातकांनी पॅनिक होऊन परत विड्रॉ करून घेऊ नये, त्याच्याने त्यांचं आर्थिक नुकसान होईल. मग शुक्र सुखस्थानात येणार आहेत महिन्याच्या सुरुवातीलाच, हो ना. तर मग काही काळजी किंवा व्यवहारात काही दक्षता बाळगावी? तशी काही आवश्यकता नाही. उलट शुक्र कारक आहे स्थावर जंगम मालमत्तेचा, लक्झरीचा, मोठा फ्लॅट बुक करणं वगैरे, नवीन फ्लॅट मध्ये म्हणजे जुना फ्लॅट देऊन नवीन फ्लॅट घ्यायचा वगैरे, अशा प्रकारचं जे काही म्हणजे तो क्रय विक्रय करायचा असेल तर याला सगळ्याला शुक्रांच्या उपस्थितीमुळे गती मिळेल. तर ही होती मिथुन लग्नाची ऑगस्ट 2026 ची संपूर्ण माहिती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला तुमच्या ऍडमिशन, करिअर किंवा इतर कोणत्याही विषयावर काही प्रश्न असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.